कंबाईन पूर्व 2025चा पेपर झालेला आहे. भारतीय संविधान या विषयासंदर्भात 15 प्रश्न विचारलेले आहेत. ते प्रश्न कोणत्या घटकावर होते, त्याचं सविस्तर विश्लेषण आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. प्रश्न समोर दिसेल, उत्तर देण्याचा सर्वांनी प्रयत्न करा. त्यानंतर आपण त्याचं विश्लेषण घेऊ. खालीलपैकी कलम 349 मध्ये काय नमूद करण्यात आले आहे? काल झालेल्या पेपरचा जर थोडा आपण विचार केला तर पॉलिटीचे प्रश्न विचारताना कलमावर जास्त भर दिलेला दिसतोय. ज्या प्रकारे इथं प्रश्न विचारला की कलम 349 मध्ये काय नमूद आहे, हा प्रश्न आहे. परंतु भाषा या टॉपिकवर, भाषा हा संविधानाचा भाग आहे 17वा भाग कोणत्या कलमापासून कोणत्या कलमापर्यंत आहे? ते 343 ते 351 कलमापर्यंत भाषा संदर्भात तरतुदी आहेत. प्रश्नाचं उत्तर बघूया. भाषेशी संबंधित काही कायदे लागू करण्यासाठीची विशेष प्रक्रिया 349 मध्ये ही तरतूद आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जातं पर्याय क्रमांक 1. बाकीही पर्यायाचं थोडक्यात विश्लेषण बघू. सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयामध्ये आणि कायदे, विधेयके इत्यादीसाठी वापरावयाची भाषा, परंतु याची तरतूद आहे संविधानाच्या 348 कलमामध्ये. प्राथमिक स्तरावर मातृभाषेत शिक्षणाची सुविधा याची तरतूद आहे 350 कलमामध्ये. हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश, हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश ही तरतूद आहे संविधानाच्या 351 कलमामध्ये. 2-3 वर्ष झालं की भाषा या टॉपिकवर आयोगाकडनं प्रश्न विचारला जातो. कित्येक शिक्षक हा टॉपिक शिकवत नाहीत आणि अनेक विद्यार्थी हा टॉपिक अभ्यासत नाहीत. पण जर तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये 15 पैकी 12-13 प्रश्न बरोबर आणायचे झाले तर असेही पॉलिटीचे टॉपिक तुम्हाला अभ्यासावेच लागतील. नेक्स्ट, खालील जोड्या जुळवा. 73वी घटनादुरुस्ती आणि 74व्या घटनादुरुस्तीचा जर आपण विचार केला तर कलम आणि हेडिंग सातत्याने जोड्या लावा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे 73व्या घटनादुरुस्तीची कलम आणि 74व्या घटनादुरुस्तीची कलम 100% पाठ असणं गरजेचं. ग्रामसभेची तरतूद संविधानाच्या 243 कलमामध्ये आहे. आरक्षणाची तरतूद 243 डी कलमामध्ये आहे. पंचायतीच्या निवडणुका 243 के कलमामध्ये आहेत आणि सदस्याच्या अपात्रता 243 एफ कलमामध्ये आहेत. मग या प्रश्नाचं उत्तर काय जातं? 3, 4, 1, 2. मग असा पर्याय शोधा. 3, 4, 1, 2 पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. मी पुन्हा रिपीट करतो, लक्ष द्या. 73व्या घटनादुरुस्ती संदर्भात 243 पासून 243 ओ पर्यंत प्रत्येक कलम आणि त्याचं हेडिंग 100% येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला पाठच पाहिजे. पुढचा प्रश्न उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ज्यांना घटनेची वैशिष्ट्ये हा टॉपिकही शिकवलेला आहे त्यालाही या प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात
आणि भागात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहेत. बघा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कलम आहे 51A, भाग आहे 4A. पुराणो, सुरुवातीला भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य नव्हती. स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार संविधानामध्ये 42वी घटना दुरुस्ती झाली आणि या 42व्या घटना दुरुस्तीनुसार 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश भाग 4A कलम 51A मध्ये करण्यात आला. आजचा जर विचार केला तर आज संविधानामध्ये 11 मूलभूत कर्तव्य आहेत. 11वे मूलभूत कर्तव्य 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार संविधानामध्ये घेण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, कलम 20 संदर्भात प्रश्न आहे. किमान 50% मुलांचं उत्तर इथं चुकलेलं असेल. बघा, आधी विधान बघूया, मग उत्तराकडे जाऊया. कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही. दादा, हे स्टेटमेंट बरोबर आहे, पण हे 20 कलमातलं स्टेटमेंट नाही. हे आहे कलम 21 मधलं. प्रश्नाचा विचार केला तर हे विधान काय आहे? चूक. एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि तिला शिक्षा दिल्या जाणार नाहीत. दादांनो, हे विधान 20 मधलं आहे, बरोबर आहे. कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. हेही विधान कसं आहे? बरोबर. कलम 20 मध्ये प्रमुख 3 स्टेटमेंट लक्षात ठेवायचे असतात. राज्य 6 ते 14 वर्ष वयाच्या सर्व बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करेल. हे स्टेटमेंट बरोबर आहे, पण हे आहे कलम किती मधलं? 21A मधलं, 20 मधलं नाही. आपल्याला कोणती विधाने 20 मधली आहेत हे विचारलं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर जायला पाहिजे BC पर्याय, आणि BC आहे पर्याय क्रमांक किती? 2. लक्षात आलं? फक्त तरतूद माहित असून भागत नाही, ती कोणत्या कलमातली आहे हे 100% माहित पाहिजे. तुम्ही काल झालेल्या पेपरचं व्यवस्थित विश्लेषण करा, तुम्हाला हे कळेल की आयोगाचा प्रश्न विचारताना भर कलमावर आहे आणि त्यामध्येही कोणती तरतूद या कलमातली आहे आणि कोणती नाही यावर प्रश्न आहेत. त्यामुळं पुढच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक कलम आणि त्या कलमातल्या तरतुदी 100% माहित ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढचा प्रश्न, कलम 168 मधली कोणती तरतूद नाही यावर प्रश्न विचारलेला आहे. बघा, प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील. बरोबर आहे. 168 कलमामध्ये विधिमंडळाची रचना देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असतील. जिथे राज्याच्या कायदेमंडळाची 2 सभागृहे असतील तिथे एक विधान परिषद आणि दुसरे विधानसभा म्हणून ओळखले जाईल. हेही विधान बरोबर आहे. राज्याच्या कायदेमंडळाचे जास्तीत जास्त 2 हाऊस असतील, विधानसभा आणि विधान परिषद. जिथे फक्त एकच सभागृह असेल तेथे ते विधानसभा म्हणून ओळखले जाईल. हेही विधान बरोबर आहे. आपल्याला माहिती 28 घटक राज्यापैकी 22 घटक राज्यामध्ये एकच सभागृह आहे आणि त्याचं नाव काय आहे? विधानसभा. प्रत्येक राज्याच्या विधानसभेत राज्यातील प्रादेशिक मतदारसंघातून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले 500 पेक्षा जास्त आणि 60 पेक्षा कमी नसलेले सदस्य असतील. दादानो, हे स्टेटमेंट बरोबर आहे, मात्र ते 168 कलमातील नाही. हे स्टेटमेंट आहे
कलम 170 मध्ये 170 मध्ये विधानसभेची रचना दिली आणि 170 मध्ये सांगितले विधानसभेची जास्तीत जास्त सदस्यसंख्या 500 आणि कमीत कमी किती 60. आले लक्षात? म्हणजे हे विधान काय आहे चुकीचं आणि आपल्याला चुकीचं ओळखायला सांगितलं. म्हणजे कोणतं 168 मध्ये नाही तर डी विधान 168 मध्ये नाही. पण आपल्या प्रश्नाचं उत्तर जातं पर्याय क्रमांक किती 2. येते का लक्षात? चारीचे चारी विधान बरोबर आहेत पण तुम्हाला योग्य कोणतं अयोग्य विचारलंच नाही. तुम्हाला काय विचारले कोणतं 168 मध्ये आहे किंवा नाही. 168 मध्ये नसणारं डी नंबरचं विधान आहे म्हणून उत्तर जातं पर्याय क्रमांक 2 फक्त डी. येते लक्षात? नेक्स्ट नागरिकत्व हा टॉपिक. कित्येक मुलं या टॉपिकला कंबाईनची तयारी करत असताना गांभीर्याने करत नाहीत. आयोगाने त्याच मुद्द्यावर प्रश्न विचारला. भारतीय संविधानाच्या कलम 8 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे. म्हणजे 8 मध्ये काय आहे ते विचारले तुम्हाला. बघूया पर्याय क्रमांक 1 पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेल्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार. हे कलम किती मध्ये आहे 6 मध्ये. भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार ही आहे कलम 8 मध्ये. पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या काही विशिष्ट व्यक्तीचे नागरिकत्वाचे हक्क हे आहे कलम किती 7 मध्ये. संसद कायद्याद्वारे नागरिकत्वाच्या अधिकाराचे विनियमन करेल हे कलम आहे किती 11 मध्ये. 11 नागरिकत्व प्राप्ती नागरिकत्व समाप्ती या संदर्भात कायदे करण्याचा अधिकार संसदेला. कलम किती 11. आपल्याला काय विचारले 8 विचारलेले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जातं पर्याय क्रमांक किती 2. नागरिकत्व टॉपिक घेत असताना 5 कलमापासून 11 कलमापर्यंतची सगळी कलम मी तुमच्याकडनं करून घेतलेली. अलग लक्षात? नेक्स्ट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सप्टेंबर 2025 पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोण राहिलेले आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वसंतराव नाईक. लक्ष देते मी काय बोलतो बघा. 3 प्रकारचे मुद्दे लक्षात ठेवा मुख्यमंत्र्या संदर्भात. 1 सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोण राहिलं. पहिला प्रश्न क्लिअर करायचा आहे. दुसरा सर्वाधिक वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कोण राहिले हे पण क्लिअर करायचे. आणि तिसरा मुद्दा क्लिअर करायचा तुम्हाला परीक्षेभिमुख क्रम पण विचारतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवण्याचा योग्य क्रम लावा. अलग लक्षात? हे तिन्हीच्या तिन्ही पॉइंट येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून IMP करून लक्षात ठेवायचे. नेक्स्ट घटनेची वैशिष्ट्ये. हा टॉपिक तर प्रत्येकाने अभ्यासलेला असेल. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आपण कोणाकडून घेतली आयर्लंड. मूलभूत हक्क कोणाकडून घेतले अमेरिका. संघराज्य संबंधामध्ये समवर्त सूची आपण कोणाकडून घेतली ऑस्ट्रेलिया. आणि भारत हा मोठ्या राज्याचा संघ म्हणून संघराज्याचे अधिकार कोणाकडून कॅनडा. 3 5 1 2 3 5 1 2 पर्याय क्रमांक किती 4. येते लक्षात? कोणत्या देशाच्या संविधानाकडनं आपण काय घेतलं 100% रट्टा मारून पाठ करून ठेवायचं. त्याच्यासोबत तडजोड करायची नाही. याच्यातले किमान 3ही माहित असले तर तुम्हाला प्रश्नाचं काय देता येतं उत्तर देता येतं. नेक्स्ट राज्यपाला संदर्भात कोणते विधान काय आहे चुकीचे. पुन्हा कलम आलीच बघा. कलम 158 नुसार राज्यपाल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतील. हे विधान कसं आहे चूक आहे. राज्यपालाचा कालावधी संविधानाच्या किती कलमात आहे 156. 156 कलमानुसार राज्यपाल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पद धारण करतील. पहिलं विधान काय आहे चुकीचं. बघूया दुसरं विधान. कलम 155 नुसार राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतील. विधान कसं आहे बरोबर. 154 नुसार
राज्याची कार्यकारी शक्ती राज्यपालाकडे, हेही विधान कसं आहे? बरोबर. 163 नुसार राज्यपालांना मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल, हेही विधान कसं आहे? बरोबर. बी सी डी बरोबर आहे. आपल्याला काय विचारले? चुकीचं. इथं पर्याय क्रमांक ए चुकीचा आहे, त्यामुळं आपलं उत्तर जायला पाहिजे पर्याय क्रमांक किती? 1. फक्त 1. नेक्स्ट, पुन्हा 73व्या घटना दुरुस्तीवर प्रश्न. कलम 243G बरोबर विधान ओळखायचे. मी रट्टा मारून पाठ करून घेतलं होतं. अधिकार व जबाबदार. अधिकार व जबाबदार. बी बरोबर आहे. ए सभासदाची अपात्रता एफ मध्ये 243F. पंचायतीची रचना 243C. पंचायतीचा कालावधी 243E. म्हणजे 243G मध्ये फक्त कोण आहे? बी. आपल्याला बरोबर विधान ओळखायचं, फक्त बी वाला पर्याय शोधायचा. फक्त बी, पर्याय क्रमांक किती? 2. येते लक्षात? चलो, हा प्रश्न थोडा संदिग्ध आहे, घेऊन पुढे जाऊ. आयोग काय उत्तर देते याचा नंतर विचार करू. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसह महाराष्ट्र राज्यामध्ये महाधिवक्ता कार्यालय अस्तित्वात आले. हे अंशतः बरोबर आहे. आता विचार कसा केला तेच माहित नाही पेपर सेट करणाऱ्यांनी, कारण की महाधिवक्ता हे पद महाराष्ट्र अस्तित्वात येण्याच्या आधीही होतं. लक्षात आलं का? महाधिवक्ता पद होतं म्हणजे कार्यालय होतं. तर याला आपण अंशतः बरोबर म्हणून पुढे जाऊ. महाधिवक्त्याची नियुक्ती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 165 मधील तरतुदीनुसार केली जाईल. हे बरोबर आहे. महाधिवक्त्याची नेमणूक कोण करतात? राज्यपाल. किती कलमानुसार? 165. वीरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत. हे विधान कसं आहे? बरोबर. पण स्थिती कधीची विचारली? ऑगस्ट 2025. तेव्हा होते ते, पुन्हा त्यांनी राजीनामा दिला. आता या प्रश्नाचं उत्तर एक तर यायला पाहिजे किती? 4 नंबर. जर पहिलं स्टेटमेंट बरोबर दिलं तर, आणि पहिलं स्टेटमेंट जर त्यांनी चूक दिलं तर उत्तर येईल पर्याय क्रमांक किती? 2. सर असं कसं होऊ शकतं? झालंय एकदा, सांगतो. महाराष्ट्र विधिमंडळाच्या स्थापनेला 50 वर्ष कधी पूर्ण झाले असा प्रश्न विचारला होता. महाराष्ट्र विधिमंडळाच्या स्थापनेला 50 वर्ष कधी पूर्ण झाले असा प्रश्न विचारला होता, आणि तिथं 2 पर्याय होते. एक होता 2010 आणि दुसरा पर्याय होता 1987. आयोगानं उत्तर दिलं 1987. तुम्ही म्हणाल सर कसं? तर महाराष्ट्रामध्ये 35च्या कायद्यानुसार 1937 ला विधिमंडळ अस्तित्वात आलेले, आणि म्हणून उत्तर किती दिलं? 87. आणि त्यावेळेस पण सगळ्यांनी विश्लेषण देताना काय सांगितलं होतं? 2010. म्हणजे एवढा सोपा थोडाच आयोग प्रश्न विचारणार. कुणाला माहिती महाराष्ट्र अस्तित्वाला 1960, तिथून पुढचे 50 वर्ष, तर कुणाला माहिती? आलं लक्षात? ते इथं होऊ शकतं, म्हणून आपण 2 पण समोर ठेवूया आणि 4 पण समोर ठेवून जाऊया. नेक्स्ट, उपराष्ट्रपतीच्या पात्रतेबाबत अयोग्य कथने ओळखा. बघा, तो भारताचा नागरिक असावा हे तर दिलेले, बरोबर ना? 45 आहे का हो? एक तर 35 आहे. आणि तो लोकसभेचा सदस्य आहे का हो? कुठे आहे? राज्यसभेच. म्हणजे हे पण विधान काय आहे? चूक. एकच बरोबर ना. आपल्याला काय विचारलंय? अयोग्य. अयोग्य कोण कोण आहेत? बी आणि सी. उत्तर पर्याय क्रमांक किती? 1. बी आणि सी. कुठलं विधान विचारलंय? अयोग्य. बी आणि सी विधाने काय आहेत? अयोग्य आहेत. पंतप्रधानाच्या भूमिकेबाबत योग्य कथने ओळखा. पुराणो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक किती? 1. पंतप्रधान हे राज्यरूपी जहाजांचे सुकाणू चालक आहेत. हे विधान कोणाचे?
रॅमसे यांचं बरोबर आहे, हे कन्फर्म माहिती. दुसरं कन्फर्म मला तर माहित नाही. तिसरं मात्र हे कुणाचे, विल्यम हार्टकोटचे. त्यामुळे हे विधान काय आहे, चूक आहे. ते विल्यम हार्टकोटचं विधान आहे. काय, ताऱ्यातील चंद्र, गगन ताऱ्यातील चंद्र कुणाचं आहे, विल्यम हार्टकोट. म्हणजे आपल्याला कन्फर्म माहिती येतलं काय चुकीचं आहे, सी चुकीचं आणि हे काय आहे बरोबर. आता यावरून आपल्याला प्रश्नाचं काय काढायचंय उत्तर. जिथे जिथे सी आधी ते कट करा. हे नाही, हे नाही आणि सी नसल्यामुळे वरील पैकी सर्व पण नाही. राहिलं कोणतं एक, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर. आलं लक्षात. याला म्हणायचं कट पद्धतीने उत्तर काढ. आलं लक्षात. जे चूक आहे तुम्हाला कन्फर्म माहिती, आपण ते कट केले. 1 2 3 कट झाले. आपल्याला कन्फर्म माहिती सी चुकीचं आहे, हे पण कट झालं, हे पण कट झालं, हे पण कट झालं. उत्तर आलं पर्याय क्रमांक किती, 1. आलं का डोक्यात. कुठं कुठं असंही लॉजिक वापरावं लागतं. संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र या टॉपिक संदर्भात प्रश्न आहे. एकोणीसशे 50 मध्ये भारतीय संविधानात भारतीय संघराज्यातील प्रदेशांचे 4 स्तरीय वर्गीकरण होते. बघूया. भाग ए, कायदेमंडळ असलेली संस्थाने. चूक आहे. ब्रिटिश गव्हर्नराचे प्रांत होते. ब्रिटिश गव्हर्नर म्हणजेच काय, राज्यपालाचे प्रांत. बी, कायदेमंडळ असणारे कोण होती, संस्थान. इथं काय केले कळलं का तुम्हाला, काय केलंय, ए ला बी चं विधान जोडले आणि बी ला ए चं विधान जोडले. दोन्ही विधान काय आहेत, चूक. सी, ब्रिटिश भारतातील मुख्य कमिशनराचे प्रांत 10 होते माहिती आपल्याला. आणि भाग डी काय, अंदमान निकोबार बेटे. सी आणि डी विधाने काय आहेत, बरोबर आहेत. योग्य विधान ओळखायला सांगितले. उत्तर जातं पर्याय क्रमांक किती, 2. राहील लक्षात. खालील पैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही. कोणते परानो, 1 नंबर मूलभूत कर्तव्य आहे, 2 नंबर मूलभूत कर्तव्य आहे, 4 नंबर आहे. कोणतं नाही, 3 नंबरचे मूलभूत कर्तव्य नाही. बघा, गरिबांना समान न्याय आणि कायदेविषयक मोफत मदत. हे 39 ए मध्ये आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार घेतलेला मार्गदर्शक तत्व आहे. घेतली घटना दुरुस्ती, आता मार्गदर्शक तत्व. त्यामुळे याचं उत्तर जातं पर्याय क्रमांक 3. प्रश्न सोपे होते कुणाला, ज्याचा अभ्यास झाला होता त्याला. ज्याचा अभ्यास झाला नाही त्यांना प्रश्न अवघडच होते. आणि पुन्हाही सांगतो, ज्यांनी मागेलच्या 15 वर्षाची PYQ अभ्यासली प्रॉपर, त्याच्या बाहेरचा एकही प्रश्न नव्हता. ज्यांनी मागील 15 वर्षाचे PYQ व्यवस्थित अनालिसिस केले, त्याला 15 पैकी 15 प्रश्नाची उत्तर नक्की देता आले असतील आणि त्याचे किमान 13 प्रश्न बरोबर असतील. एवढंच काय, प्रत्येक बॅच मध्ये मी रेकॉर्डेड व्हिडिओ टाकलेले आहेत कंबाईनला राज्यसेवेला. तुम्हाला ज्या 15च्या 15 प्रश्नाची उत्तर पाहिजे झाली तर फक्त आपले रेकॉर्डेड व्हिडिओ बघायचे. त्या रेकॉर्डेड व्हिडिओ मध्ये तुम्हाला 15च्या 15 प्रश्नाचे उत्तर मिळतील. ओके.